कॉंग्रॅच्युलेशन्स. विजयने जुईसमोर हात केला. थँक्स अ लॉट. जुईने हसून प्रतिसाद दिला. त्यांच्या ऑफिसचा स्पेशल डे होता, ज्यामध्ये काही सदस्यांना बढती मिळाली होती. त्यात जुईचं पण नाव होतं. ऑफिसमध्ये आल्या आल्या तिला ही गुड न्यूज मिळाली होती. तिचं प्रमोशन झालेलं, गेल्या 8 महिन्यात केलेल्या कष्टाचं चीज झालेलं. ती सगळ्यांच्या शुभेच्छा घेत तिच्या बॉसच्या केबिनमध्ये गेली. हे जुई, कॉंग्रॅच्युलेशन्स. तिच्या बॉसने पण तिचं अभिनंदन केलं. थँक यू सो मच मॅम, हे सगळं तुमच्यामुळे झालं. जुईने हसत तिला उत्तर दिलं. नो जुई, हे सगळं तू स्वतः मिळवलं आहेस. तुझी मेहनत आहे. तुझ्यामुळे कंपनीला फायदा झाला आणि म्हणून तुला प्रमोशन मिळालं आहे. कोणीच तुला हे असंच दिलं नाही. तिची बॉस तिला म्हणाली. जुई जबरदस्त खुश होती. तिच्या आयुष्यात प्रगतीच्या दिशेने तिने आणखी एक पाऊल पुढे टाकले होते. कुठे कॅफेमध्ये काम करणारी ती पण आज स्वतःच्या जीवावर शिक्षण घेऊन इथपर्यंत आलेली. अगोदर छोट्या कंपनीत 1-2 वर्ष, मग अविनाशच्या कंपनीत. असं करत तर तोच तिचा टर्निंग पॉईंट ठरला होता. तिथं ती ज्युनियर पोस्टवर होती, पण केवळ नशिबानेच तिला अनुश्री मॅडमचं काम मिळालं होतं. आणि मग अविनाशसोबत काम करून, त्यांचं प्रेझेंटेशन, त्याचा कॉन्फिडन्स बघून तिच्याही काहीतरी करण्याची इच्छा निर्माण झालेली. त्यांचं तिला मिडल क्लास म्हणून हिणवणं, तिच्या चुका सांगणं तिला आतून दुःख देऊन गेलं होतं. पण खरं तर त्यामुळेच मग तिने पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट करून घेतली आणि आज त्या कंपनीत ती सिनियर पोस्टवर गेली होती. विचार करतच ती बाहेर आली आणि वॉशरूममध्ये जाऊन तिने अविनाशचा नंबर डायल केला. तिच्यासाठी ही सगळ्यात मोठी खुशी होती, जी तिला त्याच्यासोबत शेअर करायची होती. हाय जान, समोरून आवाज आला. हॅलो सर, आय एम सो हॅप्पी. तिने खुशीत त्याला सांगितलं. दॅट्स सो नाईस. त्यांनी उत्तर दिलं. मला प्रमोशन मिळालं. तिने पुढे कारण सांगितलं. वाव, कॉंग्रॅच्युलेशन्स आणि विश केलं. थँक्स. तुम्ही काय करत आहात? तिने विचारलं. ऑफिस वर्क. तो फाईल बघत बोलला. ओके, मग नंतर बोलू. त्याचा थंड प्रतिसाद बघून ती खट्टू झालेली. तिने लगेच फोन कट केला. तिला वाटत होतं आज त्यांनी तिचं भरभरून कौतुक करावं, तिच्या आनंदात सहभागी व्हावं, पण इथं त्याचा इतका थंड प्रतिसाद दिला, दुःख देऊन गेला. तिने थोडं रागात फोन पर्समध्ये ठेवला आणि तोंडावर पाणी मारलं आणि तिचा परत फोन गरगरला. तिने पर्स ओपन करून पुन्हा काढला. हनी कॉलिंग. तिने तोंड बारीक करून फोन रिसीव्ह केला. व्हॉट हॅपन? त्याचा आवाज झाला. काही नाही, मला काम आहे, आपण नंतर बोलूया, ती बोलली. हे जान, लिसन, मला या सगळ्याची सवय नाही. तू हॅप्पी आहेस. आय एम ऑल्सो हॅप्पी फॉर यू. पण मला ते व्यक्त करता येत नाही. ट्राय टू अंडरस्टँड. तो फाईल बंद करत बोलला. इट्स ओके, ती बोलली. त्यांनी सॉरी पण बोललं नव्हतं आणि तो बोलणार पण नाही हे माहिती होतं. एखाद्याचा मूळचा स्वभाव बदलायला इतकं सोपं थोडीच असतं. आणि तसंही तिने त्याला त्याचं ॲटिट्यूडसोबत स्वीकारलं होतं, प्रेम केलं होतं. त्यामुळे आता त्याच्याकडून अपेक्षा करणं योग्य नव्हतं. तिने मनाला समजावलं. सो व्हॉट्स द प्लॅन? त्याने विचारलं. बस, आज रात्री अभि आणि कल्याणी आंटीसोबत मस्त बाहेर डिनर करणार. त्या दोघांना ती थोडं खुशीत बोलली. व्हॉट यू सेड? आंटी? कल्याणी? त्याचा थोडा गोंधळलेला आवाज झाला तसं तिला तिची चूक लक्षात आली. ते आंटीचं नाव आहे. ती कपाळावर हात मारत बोलली. तो पुढे काही बोलणार तेवढ्यात, अहो जयश्री, तिचं काय झालं? तुम्ही घरी नाही गेला का? म्हणजे तुमचे मॉम डॅडी काही बोलले का? तिने लगेच विषय बदलला. लिव्ह ऑल दिस, डोंट वरी अबाउट दिस स्मॉल थिंग्स, आय मॅनेज इट, तो बोलला. ते एक बोलायचं होतं. तिने थोडं अडखळत विचारलं. मी या फ्रायडेला मुंबईला येते, ती बोलली. आर यू मिसिंग मी? जस्ट टेल मी. येतो. मी दिल्लीला येतो. त्याचा मिश्किल आवाज झाला. ते तुमच्या एंगेजमेंटसाठी येते, ती बोलली आणि आता दोन्हीकडे शांतता पसरली. नो,
नीड. काही वेळाने त्याचा थोडा रागीट आवाज आला. पण मी येणार आहे, ती घाबरत बोलली. नो यू आर नॉट कमिंग. तो आवाजात जरब ठेवत बोलला. क्षणभर ती गडबडली. मी येणार, ती हट्टीपणा करत बोलली. नो. तो पुन्हा बोलला. येस, मला इन्व्हिटेशन आहे, तेही होणाऱ्या नवरीकडून. मी नक्कीच येणार, ती बोलली. अहो, दॅट स्टुपिड वुमन इन्व्हायटेड यू? अविनाशने विचारलं. मी येणार, ती पुन्हा बोलली. फर्स्ट टाईम तो कोणासोबत तरी हरत होता. त्याला त्याचा राग हे आलेला, पण तरीही त्याला तिच्यावर ओरडावंसं वाटलं नाही. सी यू ॲट नाईट, लव्ह यू, तो बोलला आणि फोन ठेवून दिला. त्या रात्री ती कल्याणी आणि अभिला तिथल्याच एका चांगल्या रेस्टॉरंटमध्ये घेऊन गेली. रिया प्रेग्नंट असल्यामुळे सध्या तिला बाहेरचं खाणं बंद होतं, पण त्यात तिघांनी खूप एन्जॉय केला. शुक्रवारी ठरल्याप्रमाणे जुईने बॅग पॅक केली आणि रियाच्या घरी गेली. हॉलमध्ये रियाची सासू TV बघत बसली होती. हाय आंटी, जुईने तिची बॅग सोफ्या शेजारी ठेवत ग्रीट केलं. हाय, रियाच्या सासूने तोंड वाकडं करून तिला उत्तर दिलं. जुईने त्यांचं हे वागणं अपेक्षित होतं, त्यामुळे तिने त्याच्याकडे दुर्लक्ष केलं. मी रियाला मदत करते, ती बोलली आणि रियाच्या रूममध्ये गेली. तर रिया बेडवर बसून धापा टाकत होती. हे रिया, काय झालं? जुईने तिच्याजवळ बसत काळजीने विचारलं. अगं, हा बघ कपड्यांचा ढीग. तोच बघून चक्कर आली. आता यातलं काय घ्यायचं आणि काही नाही तेच कळत नाही. रिया कपड्यांच्या भल्या मोठ्या ढिगाऱ्याकडे इशारा करत बोलली. जुईला खूपच हसू आलं. मी भरते, डोंट वरी, जुई हसत बोलली. बरं झालं, आपल्याकडे जास्त कपडे नाहीत, ती मनातच बोलली आणि तिने त्या ढिगातून कपडे काढायला सुरुवात केली. 5 नाईट ड्रेस बस होतील का? जुईने कपड्यांच्या घड्या घालत विचारलं. हो, बरोबर 3 दिवस राहणार आहोत, 5 बस होतील, रियाने आराम करत उत्तर दिलं. चप्पल आणि शूजच्या 2-2 जोड्या घेते जुई. तो हिलवाला पण एक घे, साखरपुड्यात घालायला. रिया, नाही हां, आता तो हिल्स नाही वापरायचे, ओन्ली फ्लॅट चप्पल आणि शूज. जुई, अरे पण रिया, अगं त्यावरून तू पडू शकते, भलेही सवय असू दे, पण रिस्क कशाला घ्यायची? तसेही पहिले 3 महिने खूप काळजी घ्यावी लागते, असं कल्याणी आंटी बोलत होत्या. जुई, तू काय त्यांच्याकडून माझ्यासाठी काय बरोबर आणि काय चूक याची लिस्ट घेऊन आली का? रिया, नाही गं, फक्त विचारलं. आणि तुला माहिती आहे, मी स्वतः तुझ्यासाठी डिंकाचे लाडू बनवले आहेत. तुझ्यासाठी आणि बेबीसाठी खूप हेल्दी असतात, असं कल्याणी आंटी बोलत होत्या. जुई बॅगमधून एक डब्बा काढत बोलली. जानू, मला असलं काही आवडत नाही गं. रिया चेहरा बारीक करत बोलली. खाऊन तर बघ. जुई तिच्या हातात एक लाडू टेकवत बोलली. रियाने नाईलाजाने तो लाडू खाल्ला. इट्स स्वीट, रिया हसून बोलली. हो गं बाई, पटकन आवर, ती महामाया येईल आत. दरवाजाकडे एक कटाक्ष टाकत बोलली आणि त्याच वेळी रियाची सासू हजर झाली. रिया एकदम गडबडून गेली. तुम्ही आलाय का? बस आमचं झालंच आहे, रियाचा जबरदस्ती हसत बोलली. बाहेर राहुल वाट बघतोय, सारखं माझ्या मुलाला वाट बघायला लावत जाऊ नको, तिची सासू बोलली आणि आली तशी भुरकन निघून पण गेली. तोंडावर हात ठेवून हसत होती. तू का हसते? तुला तर माझ्यापेक्षा ड्रामेबाज सासू मिळेल बघ, रिया हसत बोलली. चान्स कमी आहे, जुई हसत बोलली. बघू, रिया पण हसली. आवरून झाल्यावर दोघे पण राहुलसोबत विमानात बसले. जुई, मला वाटत नव्हतं की तू एंगेजमेंटसाठी येशील, रिया बोलली. दोघी शेजारी बसल्या होत्या. राहुल आणि तिच्यामध्ये बसली होती. जयश्रीनी स्वतः बोलवलं आहे, जावं तर लागेलच, जुई हसत बोलली. बट आय एम रिअली हॅप्पी. तू पुढे जात आहेस, मागचं सगळं विसरून तू नवीन लाईफ सुरू केलं आहेस, रिया आनंदाने बोलली. जुईने हसून तिच्याकडे पाहिलं. मनात मात्र ती त्याला काहीच सांगू शकत नाही याची सल होतीच.
जी राहून राहून तिला दुःख देत होती. आणि इकडे त्या दोघींचं बोलणं ऐकणारा राहुल मात्र चेहऱ्यावर 12चा आकडा घेऊन बसला होता. कारण तोच बळीचा बकरा होता, ज्याला सगळं माहिती होतं पण सांगण्याची बंदी होती. पण जेव्हा हे रियाला कळणार होतं तेव्हा नक्कीच ती त्याचा बिनपाण्याचा उतारा करणार होती. मुंबईच्या विमानतळावर येताच त्याच्यासमोर एक गाडी येऊन थांबली, जी अविनाशने त्या लोकांसाठी पाठवली होती. जुई, बस पटकन, रिया बोलली. नाही, मी टॅक्सी पकडून जाईल, जुई तिची बॅग हातात घेत बोलली. टॅक्सी पकडून? पण कुठे? रियाने न समजून विचारलं, कारण आत्तापर्यंत जुईने तिला काहीच सांगितलं नव्हतं. हॉटेल, मी हे 2 दिवस हॉटेलमध्ये राहणार आहे. एंगेजमेंटच्या दिवशी मी हॉलमध्ये येईल, ती बोलली. अगं पण रिया, मी राहीन बाहेर, तसं त्या घरात मला नाही यायचं, जुई ठामपणे बोलली. आर यू शुअर? राहुलने विचारलं. जुईने हसून मान डोलावली. रिया, आत बस, ती बघेल तिचं. राहुलने रियाला आत बसवलं आणि जवळ आला. तू काय अविनाशला घेऊन वेगळ्या राहण्याचा विचार करते की काय? राहुलने हळूच जुईच्या कानात विचारलं. नाही, असं काही नाही. सध्या मला त्या घरात नाही यायचं, जुई आसपास टॅक्सी बघत बोलली. पण लीगली ते घर तुझं आहे आत्ता, राहुल बोलला. रिया वाट बघते तुझा, मी जाईन टॅक्सीने, जुई बोलली. अविनाशला माहिती आहे? राहुलने विचारलं. तसं जुईने वैतागून त्याला गाडीत ढकललं आणि स्वतः दुसऱ्या टॅक्सीमध्ये जाऊन बसली. भलेही लीगली ती तिची वाईफ होती, पण त्या घरात तेव्हाच जाणार होती जेव्हा अविनाश स्वतः घेऊन जाणार होता. सगळ्यांना तिची ओळख करून देऊन तिने खिडकीतून बाहेर बघत हॉटेलकडे जाऊ लागली. हॉटेलवर पोहोचताच तिने अविनाशला पोहोचल्याचा मेसेज केला. आजकाल तिच्या प्रत्येक हालचालीची खबर त्याला द्यावी लागत होती. नाही दिली की लगेच फोन यायचा. त्यामुळे तिने स्वतःहून त्याला मेसेज केला आणि फ्रेश होऊन आराम करायला गेली. त्या रात्री ती जेवायला हॉटेलमध्ये खाली आलेली. एकटीच होती, कोणी कंपनी द्यायला नव्हतं. अविनाश येऊ शकत नव्हता आणि सृष्टीची नेमकी नाईट ड्युटी होती. त्यामुळे ती एकटीच एका गोलाकार टेबलवर जाऊन बसली. तेवढ्यात एक्सक्यूज मी आवाजाने तिने मान वर करून पाहिलं. समोर कोणीतरी ओळखीचा माणूस उभा होता. जुई, त्याने हसून विचारलं. हो, तिने गोंधळत उत्तर दिलं. त्याला पाहिल्यासारखं तर वाटत होतं, पण नेमकं कुठे ते आठवत नव्हतं. ओळखलं का? विशाल, दिल्लीमध्ये आपण भेटलो होतो, विशालने सांगितलं. आणि जुईला अविनाशसोबत दिल्लीच्या हॉटेलमध्ये गेलेलं आठवलं. तिथेच हा भेटलेला पण आठवला. विशाल, राईट, जुई हसण्याचा प्रयत्न करत बोलली. एकटीच आहेस का? त्याने विचारलं. हो, म्हणजे सध्या कोणी नाही आहे जुई. मग माझी कंपनी चालेल का? विशालने हसत विचारलं. आता जुईला नकार देणे योग्य वाटत नव्हतं, कारण तिच्या स्वभावात ते बसत नव्हतं. हो चालेल, ती नाइलाजाने बोलली. विशाल लगेच आनंदाने तिच्या समोरच्या खुर्चीवर बसला. मला वाटलं नव्हतं तुझी भेट होईल. म्हणजे गेले 6 महिने मी मुंबईमध्येच आहे आणि या हॉटेलमध्ये पण येतो, पण तुला आजच बघतोय, विशाल म्हणाला. हो, मी आत्ता मुंबईमध्ये शिफ्ट झाली आहे. काही काम होतं म्हणून आली आहे जुई. ओके, ऑफिस वर्कसाठी का? विशाल, नाही, एका फ्रेंडची एंगेजमेंट आहे त्यासाठी आली आहे, जुई बोलली. त्याचवेळी तिथे वेटर आला. गुड इव्हिनिंग मॅडम. गुड इव्हिनिंग सर. त्या वेटरने ग्रीट केलं आणि त्यांच्या टेबलवर एक फुलांचा छानसा गुच्छ ठेवला. अरे वा, इथली पॉलिसी चांगली आहे, विशाल लगेच त्या गुच्छाकडे बघत बोलला. वेटरने हसून त्याला प्रतिसाद दिला. मग त्या दोघांनी वेटरला ऑर्डर दिली. मी आलेच, जुई उठत बोलली आणि वॉशरूममध्ये गेली. थोडं फ्रेश झाल्यावर ती बाहेर आली, पण तिच्या टेबलकडे जाताना अचानक तिला कोणीतरी ओळखीचं तिथल्याच प्रायव्हेट केबिनमध्ये घुसताना दिसलं. तिला फक्त त्या बाईची पाठ दिसली होती,
पण ती पाहूनच तिला मिसेस देसाई आठवल्या होत्या. शिवाय त्यांच्यासोबत त्यांच्याच वयाचा एक माणूस पण जाताना दिसला. ती थोडं चक्रावून गेली. कदाचित आपल्याला भास झाला असेल असा विचार करून ती पुन्हा तिच्या टेबलवर येऊन बसली. मग ते दिल्लीमध्ये तुझी जी बॉस होती ते अजूनही तुझे बॉस आहेत का? विशालने पाणी पीत विचारलं. नाही, जुईने हसून उत्तर दिलं. फक्त बॉस नाही तर आता ते माझ्या आयुष्याचे ओनर आहेत. जुई मनातच बोलली. मी त्याला एकदाच पाहिलं, पण एका नजरेत काही माणूस ओळखून येतात. जाम खडूस आणि ऑर्गन बॉस होता. विशाल नकारार्थी मान हलवत बोलला. फास्ट फीड, कोण त्यांना बोलणारा? जुई मनातच हसत होती, पण चेहरा मात्र नॉर्मल ठेवला होता. तेवढ्यात भेटू त्यांच्या समोर जेवण ठेवून गेला. त्यात मंचाव सूप पण होतं. त्या दोघांनी खायला स्टार्ट केलं. जुई, पण काही म्हणा, हे बॉस लोक स्वतःला खूप शहाणी समजतात. एकतर काही नाही, सगळी मजा आपल्यासारखे एम्प्लॉयच्या जीवावर. विशाल जेवण करत बोलला. असं काही नाही, तुम्ही त्यांना ओळखत नाही म्हणून बोलत आहात. मी त्यांच्यासाठी काम केलं आहे, सो मला ते किती काम करतात ते बेटर माहिती आहे. कधी कधी रात्रीसुद्धा ते ऑफिसमध्ये असतात. आपण तर फक्त प्रोजेक्ट आणि त्याची PPT बनवतो, त्याबद्दल फक्त विचार करतो. पण ते सगळ्या गोष्टींचा विचार करतात. प्रोजेक्ट कसा मिळवायचा, कोणता टेंडर पास होईल, सध्या मार्केट कसं आहे, कंपनीचा शेअर कशाने ग्रो होईल, कुठल्या प्रोजेक्टमधून कंपनीला किती फायदा होईल, किती बजेट लागेल, यासाठी किती मनुष्यबळ लागेल, आपल्याकडे ती टेक्नॉलॉजी आहे का, आणि जर नाही तर ती कशी मिळवायची, असं बरंच काही आहे. शिवाय बिझनेस पण खूप मोठा आहे, जिथे अतिशय उत्कृष्टरित्या सांभाळतात. त्यांच्यासारखं स्किल नाही म्हणून तर ते सलग तिसऱ्यांदा आशियातील यंगेस्ट बिझनेसमॅन अवॉर्ड घेऊन आले. जो ही त्यांच्याकडे नजर रोखत बोलली आणि विजयला ठसका लागला. त्याने लगेच पाणी पिलं. हो हो, ते तर आहेच, विशाल जबरदस्ती हसण्याचा प्रयत्न करत बोलला. विजय चेहऱ्यावर विजयी हास्य पसरला. ओके, उद्या भेटूया का? विशाल टिश्यू पेपरने हात पुसत विचारला. जुईला अगोदरच त्याचा राग आलेला, त्यात आत्ता तो तिच्याकडे थोडा जास्त बघत होता असं वाटत होतं. डुचक्या, लाईन मारायला मीच भेटली का? जर माझ्या नवऱ्याला कळलं ना तर तुझा खूनच करून टाकेल. जुई मनातच बडबडली. नाही म्हणजे मी उद्या ते एंगेजमेंटच्या ठिकाणी जाणार आहे. जुई, ओके, एकटी असली तर फोन कर. हे माझं कार्ड. विशाल तिच्याकडे कार्ड देत बोलला. हो हो, नक्की. जुई कार्ड घेत बोलली. विशाल मग बाहेर आला. बाहेर येत असताना आसपास पाहिलं. काही संशयास्पद नाही याची खात्री करून तो समोरच्या एका पांढऱ्या गाडीत जाऊन बसला. इकडे तोच आत्ताच. जुई सुटकेचा निश्वास सोडला आणि मग तिने त्या प्रायव्हेट केबिनकडे पाहिलं, जिथे मगाशी तिला मिसेस देसाईसारखी बाई दिसली होती. केबिन बंद होती, त्यामुळे कळत नव्हतं. थोडा वेळ ती तशीच तिथे बसून राहिली. तेवढ्यात तिचा फोन वाजला. तीही परत. अविनाशला सिक्रेट फोन. तिने आसपास पाहिलं आणि फोन रिसीव्ह केला. हॅलो, तिने हळूवार आवाज दिला. थँक्यू मिसेस अविनाश देसाई. पलीकडून आवाज त्याचा आला. तसं ती थोडी गोंधळली, पण त्यांचं मिसेस अविनाश देसाई बोलणं तिला पोटात गुदगुल्या करून गेलं. कशासाठी? तिने विचारलं. माझी वकिली करण्यासाठी, तो हसत बोलला. पण अजूनही तो काय बोलतोय हे ते तिच्या लक्षात आलं नाही. तुम्ही काय बोलत आहात? मला खरंच काही कळत नाही, ती वैतागून बोलली. जान, तू खूप भोळी आहेस. जाऊ दे, जर तुला माझी आठवण येत असेल तर सांग, मी लगेच येतो, तो बोलला आणि ती पुन्हा लाजली. नाही, नको, इथं भेटणं ठीक नाही. ती पुन्हा आसपास बघत होती. आवाजात बोलली. येस, आय नोट दॅट. आता जाऊन झोपतो, बोलला. तिने ओके बोलून फोन कट केला.
हे ना कधी काय बोलतात काहीच कळत नाही. आता मी यांची वकिली खरी केली खरंच. यांना मी दिलेलं नाव अगदी सूट होतात. संकी सायको, माझा बटाटा. ती घालत असली आणि तिने पुन्हा त्या प्रायव्हेट केबिनकडे पाहिलं. आता तिथून एक बाई आणि माणूस बाहेर पडत होते. बाईच्या डोळ्यासमोर काळा गॉगल होता आणि चेहरा पण स्कार्फ आणि बांधला होता. त्यामुळे तिला ती नीट दिसली नाही, पण तरीही त्या मिसेस देसाई आहेत असंच तिला वाटलं. ते लोक नजरेआड होईपर्यंत ती बघत होती. शेवटी ती उठली आणि तिथून तिच्या रूमकडे गेली. ती जाताच मगाचा वेटर आला आणि तो टेबलवरचा गुच्छ उचलून घेऊन गेला. उर्वरित भाग लवकरच. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.